नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. हा, गणपती बाप्पा मोरया. तर इकडे गणपती बाप्पा, हो डॉगी आहे. डॉगीच आहे. काल आपण आलो आहे मालवणमध्ये आणि मालवण डेपोपासून जवळच सारा होमस्टे आहे, तिथं आपण थांबलो आहे. तर आज सकाळची वेळ आहे आणि जरा फेरफटका मारायला चाललो आहे मालवण समुद्रकिनारी. अवनी हाय करते. गणपती बाप्पा मंगलमूर्ती निर्मामा की जय. चला, या बाजूला इकडे आपण राहिलो होतो, समोरच राहिलो होतो आणि इथे समोर आहे डेपो, मालवण डेपो. कुडाल ते मालवण काहीतरी 1-1 तासाने ST अवेलेबल आहे आणि 51 रुपीज तिकीट आहे जेंट्स आणि लेडीजची 21 रुपये. अंगणेवाडीची जत्रा असते ना तेव्हा मला वाटतं जास्त फ्रिक्वेन्सी असेल, पण रेग्युलर 1-1 तासाने बसेस आहेत. या बाजूला इकडे मालवण डेपो आहे आणि तिकडे समोर लाईन दिसते का, तर तिकडून बसेस आपल्याला मिळतात. सध्या लाईन कमी आहे, जसं जसा दिवस वाढत जाईल तशी लाईन वाढत जाते. मालवण डेपोमधून अंगणेवाडीसाठी खास बसेस अवेलेबल असतात रेग्युलरली अंगणेवाडीला जायला. लाल परी कुठे निघाली? कणकवली. आणि ही आपली जुनी लाल परी कडोपी मालवण. मालवण डेपोपासून जर आपण पुढे मालवण समुद्रकिनाऱ्याकडे चालत गेलो ना, तर इकडे हा एक लेफ्ट आहे जो जातो देवबागला. तारकर्लीला तुम्ही जाऊ शकता. आणि मालवण डेपोपासून जो सरळ सरळ रोड आहे, हा या सरळ रोडने गेलं ना की मालवण समुद्रकिनारा सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाऊ शकतो आपण. पुढे हा 3 रस्ते येतात. राईट मारला तर चिवला बीच, सरळ गेला तर मालवण बीच. या मालिवा का नाही? या अवनीलाच भेटायला येत आहेत. अवनी तुला भेटायला आले. तर इकडे ॲक्च्युली समुद्रकिनाऱ्याकडे चालता चालता मोठं मार्केट आहे, सोमवार पेठ बोलतात त्याला. संध्याकाळी तिकडे आपण शॉपिंग करू सोमवार पेठमध्ये खास. तर सकाळी सकाळी असं चालत चालत तुम्ही फिश मार्केटला जाऊ शकता. ॲक्च्युली लवकर गेलं पाहिजे होतं. आता आम्हाला वाजलेत किती माहिती आहे का, 8:23 झालेत. सकाळी सकाळी गेलो असतो ना की जरा लिलाव बघायला मिळाला असता. चला जरा बीचवर जाऊया. आणि इकडे आहे सोमवार पेठ. हां, संगमेश्वरची गल्ली आहे ना आतली, तसंच आहे. गाववाले बसले तिकडे छोट्या मोठ्या भाज्या वगैरे घेऊन. काजूगर आहेत. आज कसं आहे, भरपूर पर्यटक येतात ना, लोकल लोक पण आणि पर्यटक पण. हो, रामफळ. या बाजूला इकडे हा सोमवारचा बाजार आहे आणि हा पूर्ण मालवण समुद्रकिनारा. समोर आहे तो सिंधुदुर्ग किल्ला. तर इकडे या बाजूला आहे ना फिश मार्केट आहे. लिलाव वगैरे पाहायला मिळतो. खास करून रविवार बुधवार असे वाराच्या दिवशी जरा जास्त मच्छी येते. आज मच्छी असेल पण कमी असेल. हां, गँग आहे मोठी. हां, तेव्हा निवांत. अजून त्यांची सकाळ नाही झाली. हां, आणि समोर बघतं हे फिश मार्केट. हे मालवणचं मोठं फिश मार्केट. हां, लिलाव होतो, लिलाव डायरेक्ट कॅरेट उचलायची. इकडे कसं मच्छी लिलावामध्ये उचलतात आणि मग इकडे परत विकायला बसतात. काय काय ते घेते घेते मासा तू येते का? हां, या बाजूला इकडे सगळे मच्छी कापणार आहेत आणि या बाजूला इकडे मच्छी आहे. कमी आहे मच्छी, एवढी नाही. हां, विकायला येतो. काय घेतो म्हणे सुरमई? हां, कशी आहे तो? 1000ला 6 पीस आहे. 7 पीस येणार. 7 1000ला सुरमई
सुरमा याची 1300-1200ला होणार, ही 1000ला, ही 950 रुपयाला होणार. 900ला पाहिजे, 900ला पाहिजे. इकडे मोठे मोठे सुरमई आहे, पापलेट, बरंच काय काय. खेकडे आहेत इकडे, बांगडे आहेत. हे बघ कसे आहेत खेकडे? 500 रुपये वाटतं. 500 रुपये वाटा. बांगडे चांगले बांगडे पण 500. चांगले खूप खेकडे आहेत, ताजे जिवंत. अच्छा. बांगडे कसे म्हणाला? 500 रुपये. किती? 500 रुपये वाटा. एवढं महाग झाले मच्छी? बांगडेच नाही. काय बोलताय? काय नाही. टोपली 100ची नेलेली आहे इथून. जेव्हा नेलं आता काय नाही. मच्छी येईल आता, एक महिन्यानंतर येईल. नाही ना, आता नाही हां म्हणजे. नाही ना. हंगामा. अच्छा अच्छा. हो, हा काय? 5 पण खाल्लेले. हां. हे तरी 10-11. बोंबील कसे आहे तो? 250 रुपये. हे 200 रुपये पाव, 250 रुपये पाव. आज मार्केटमध्ये एवढी काही मच्छी नाही, थोडंसं फिरलो. आणि इकडे हा सोमवारचा खास बाजार. इकडे पण सुकी मच्छी, भाजी आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्या आपण जरा फिरूया. हा खास सोमवार बाजार. मच्छी मार्केटच्या बाजूलाच एकदम बाजार भरतो, फक्त सोमवारी. आठवडा बाजार. हो. 10 रुपये भाजी. लाल माठ. चला. ಅಕಡೆ 25 ಮಾರ್ರಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ 20 ಮಾರ್ರಿ, 30 ಮಾರ್ರಿ. भाजीच भाजी आहे. भाजीचंच खास मार्केट आहे सोमवार बाजार. बाकी जास्त काय दिसत नाही, फक्त भाजीच दिसते. स्वस्त भाजी आहे. लिंबू, केळी वगैरे आहेत. मार्केटमध्ये थोडंसंच फिरलो, जास्त काही फिरत बसलो नाही, कारण मच्छी घेतली तरी आज बनवायचं नाही आपल्याला. त्यामुळे फक्त मच्छीच्या साईला दाखवलं मार्केट वगैरे आणि सोमवार बाजार फिरलेलं. आता इथे बीचवर जरा अवनीला टाइमपास. इकडे आता बस झालं. ए भिजू नको अवनी, भिजू नको. नो, इकडे चल. कपडे नाही आणलेत मम्माने. कपडे नाही आणलेत मम्माने. भिजू नकोस, मजा कर फक्त. चल आता बस झाली माझ्या खिडकीत तेवढी. आली 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 आली. इकडे कुठे पुढे जा. बाई आहे. आली आली आली. मालवण जेट्टीवरती आलो आहे. तर इथून आपल्याला समोर जो किल्ला आहे, सिंधुदुर्ग किल्ला किंवा मालवण किल्ला, याच्यावरती जायला बोट्स अवेलेबल असतात. चार्जेस वगैरे सध्याचे काय आहेत ते तुम्हाला आता पुढे जाऊन सांगतो. समोर बघताय ना, तो आहे सिंधुदुर्ग किल्ला. बऱ्याच वेळा गेलो आपण. आज आईला नाही जायचं आहे, नाही म्हणते पाण्याला नको. पाण्याची जास्त सवय नाही ना, तर आज आपल्याला जायचं होतं खरं तर, पण आई बोलते नको, पाण्यात नको, बाकी ठिकाणी फिरूया. तर बोललं ठीक आहे. तर या सगळ्या बोटी वगैरे पार्किंगला लागल्या आहेत, ह्या बघा. आणि ते तिकडे जे बेट दिसतं ना, तिकडे स्कुबा डायव्हिंग होते. मालवणची जी स्कुबा डायव्हिंग बोलतात ना, ती तिकडे समोर होते, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाजूला. तिकडे पलीकडे पण होते. तिकडे समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, तिकडे जाण्याचा प्रयत्न करूया आपण. फिरत फिरत नाश्ता पाणी केलेलं आहे. आता जरा महाराजांचं दर्शन घ्यायला जाऊया. चला, थोडंसं मॉर्निंगला फिरलेला, नाश्ता चहा वगैरे केलेला. आता आलं आहे राजकोट किल्ल्यावर. हो नाही, महाराज बघितले? स्टॅच्यू आहेत ना. ओव्हर समोर बघताय राजकोट किल्ला. ॲक्च्युली किल्ला हा मोठा आहे, तिथपर्यंत आहे असं, पण त्याचा एक पार्टला इकडे असं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. खूप सुंदर आहे, जवळ गेल्यावर अजून भारी वाटेल. समोर भव्य दिव्य असं स्टॅच्यू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्याच्या अगोदर इकडे मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊया. इथून आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला पण एकदम समोरच दिसेल. तिकडे सर्जेकोट हा राजकोट आणि तिकडे सिंधुदुर्ग किल्ला.
कलर आहे नवीन आहे कलर. अवनी प्रसाद घे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हर 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 हर. मगाशी आपण आहे ना तिथे होतो, ती समोर दिसते ना ती मालवण जेट्टी, त्याच्या पलीकडे सोमवार बाजार आहे आणि फिश मार्केट जो लिलाव वगैरे होतो ना मालवण जो फिश मार्केट बोलतो आपण तो त्या पलीकडे समोर आपण गेलो तर इकडे हा सिंधुदुर्ग किल्ला. तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आज आपण गेलो नाही, आईला थोडंसं पाण्यामध्ये भीती वाटते त्यामुळे आपण तिकडे जात नाही. आणि त्याच्यानंतर आपण मग इकडून असं बाहेर गेलो, परत आपण रिटर्न जाऊन नाश्ता वगैरे केला आणि तिकडून मग एक 70 रुपये रिक्षाचे घेतले. म्हणजे साधारण मला वाटतं मालवण डेपोपासून ते इथपर्यंत 70 रुपयामध्ये आपण इकडे आलो आहे. कशासाठी तर मंडळी यासाठी महाराजांचं भव्य दिवस हे स्मारक आहे. हे बघा हा राजकोट किल्ला, राजकोट किल्ल्याच्या इथे हे असं मोठंच्या मोठं स्मारक उभारलं गेलं आहे. रात्रीचं आय थिंक लाईट्स वगैरे इकडून सोडलेले असतं त्या बघा, रात्री भारी दिसत असेल अजून. चला मंडळी महाराजांचं दर्शन झालं आहे, गर्दी नाही अजून तेवढी, हळूहळू येतील. आता आपण आहे ना थोडंसं बाहेरून आलो आहे, म्हणजे जे बांधकाम आहे त्याच्या बाहेर आहे. ॲक्च्युली हा किल्लाच बोलू शकतो पूर्ण आपण, किल्ल्याचाच पार्ट. कारण इकडे थोडेसे तिकडे अवशेष दिसत आहेत. तर इथून महाराजांचं जे स्मारक आहे ते खूप भारी दिसतं आहे डायरेक्ट समोरून. सिंधुदुर्ग किल्ल्याचे एकदम आपण समोर आहोत उभे आणि हा पूर्ण सर्जेकोट किल्ल्याचा परिसर. इकडे काहीतरी बांधकाम आहे. नेमकं काय माहिती नाही पण कसलं तरी बांधकाम आहे. एखादा बुरुज टाईपचंच आहे कॉर्नरिंग. हे बघा पूर्ण असे रॉक आहेत, बीच नाही इकडे प्रॉपर, रॉकच आहेत. आणि इकडूनच पुढे गेलं की रॉक गार्डन. आईसोबत थोडासा मालवण फेरफटका चालला आहे. जास्त डिटेलिंगमध्ये काय फिरता येत नाही आहे, कारण होतं आहे काय आईला जास्त पाण्याची सवय नाही आहे त्यामुळे बोटीत बसत नाही आहे. बाकी फिरायला टेन्शन नाही आईचं, बस असो रिक्षा असो ट्रेन असो. तर आता हळूहळू बघूया जेवढं काय फिरता येईल तेवढं फिरू. तर आपण मालवण बीच फिरलो, सिंधुदुर्ग किल्ला लांबून बघितला, राजकोट किल्ल्यावरती आलेलं, महाराजांचं दर्शन घेतलं. हे बघा आतमध्ये जाऊन पण दर्शन घेतलं. आपण इकडे जरा बाहेर पट्ट्याला पण आलेलो, बाहेरून पण खूप सुंदर आहे. समोर इकडे मंदिर पण आहे, एंट्री केल्या गेल्या महादेवांचं. आणि इकडे नारळीच्या सगळ्या बागा. चला आता पुढं बघूया कुठे जायचं काय अजून फिक्स नाही आहे. चला मंडळी जाताना 70 रुपये गेलेले, येताना मात्र 60 रुपयात आपण आलो आहे सारा होमस्टे. AC नॉन AC रूम्स ऑल अवेलेबल, प्लस तुम्हाला जर घरगुती जेवण हवं असेल ते सुद्धा मिळून जाईल. चला चला बंद करते. हां तर व्हेरी गुड. चला हे काय काढलं नाही, घर आहे एक विंडो, एक अजून विंडो, हा बेडरूम आहे. ओके. अवनीची स्टडी काही संपत नाही, मालवणमध्ये पण चालू आहे. तुम्ही आहे, मी आहे. मी आहे. तू कुठे आहेस? थांबा मी करते. हात राहिले मग तुम्ही आहे.
आता मी बाजूला तू असं दोन हे राहिले माझे अरे पप्पा मी खाली शोधत होती हां हा ओके मला वाटलं तुम्ही खाली गेलात अच्छा हा हां अवनी हात नाही जमनीला हात पुढे व्हेरी गुड ही मम्मा आहे हां मम्मा अच्छा हा ठीक आहे आता अवनी असा दो आणि ही अशी चावी ओके चावी. अवनी मम्मी पप्पा हा आणि आई आई कुठे आहे राहिले आई पण काय इथे काढते आई वरती. चला मंडळी थोडंसं फिरलो ॲक्च्युली किल्ल्यावर नाही जाता आलं आईला पाण्यापासून थोडी भीती वाटते कारण शक्यतो कसं आहे पाण्याचा प्रवास आईने जास्त कधी केलाच नाही आहे त्यामुळे मग मालवण किल्ला सिंधुदुर्ग किल्ल्याला आपण काही गेलो नाही मात्र राजकोट किल्ल्याला गेलो आणि त्याच्यानंतर थोडंसं फिरलो जेवढं काय दाखवता आलं तेवढं आईला जरा मालवण पट्टा दाखवला आहे चला म्हणजे मालवण फिरून आलो आणि वाट बघत होतो का माणसाची तो म्हणजे हा नमस्कार राम 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 ॲक्च्युली बरेच वर्ष प्लॅन होता की अंगणवड्यात जायचं कारण वा लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही आलेलो त्याच्यानंतर माझं येणं काय होत नव्हतं संदेशचं होत होतं काय प्लॅन जुळत नव्हते काय होतं पण फायनली यावर्षी म्हटलं मी येणार आहे तुझं काय हा धावपळीत आहे लग्न आहेत बरीचशी काय आहेत पण त्या धावपळीमध्ये हा येणार होता माहिती आहे मी काय मग फॅमिलीलाच घेऊन आलो प्रवास कसा आला प्रवास मी रात्री 1 तास झोपलो लवकर उठलो हां ट्रेन पकडली धावत पळत हां तिथून मग कुडाळ बस ST डेपोमध्ये गेलो तिथून मग बस पकडली आणि मग गर्दी होती गर्दी होती ट्रेनला प्रचंड गर्दी होती आणि बसला पण गर्दी होती सकाळी काल गर्दी कमी होती तर आज कसं जत्रा असल्यामुळं थोडी गर्दी असणार असं आणि फायनली मग आपण आपल्या हक्काच्या सारा होमस्टे मालवणमधल्या सारा होमस्टे खास परत सारा होमस्टेलाच आम्ही का येतो कारण इथे आमची पहिली आठवण आहे जेव्हा आम्ही पहिल्यांदा मालवण फिरायला आलो होतो ना पहिल्यांदाच अरे वा छान आहे पहिल्यांदाच आलो ना तेव्हा ह्या ठिकाणी आलो होतो आणि इथे जेव्हा इथली जी माणसं आहेत हा होमस्टे आहे हे हॉटेल नाही होमस्टे सो तुम्हाला घरातले एकदम बजेट रूम मध्ये असणारे रूम्स पाहिजे असतील तर सारा होमस्टेचा पर्याय मात्र नक्कीच निवडू शकता त्याचबरोबर इथे तुम्हाला व्हेकल पण मिळते वाटतं व्हेकल आहे ऍक्टिव्ह वगैरे फिरायचं असेल तर ते देखील ते अरेंज करून देतील सो आणि मुळात माणसं विश्वासातली आहे आपल्या सबस्क्रायबरला बोलणारे आहेत बाकी काय नाही आमचं रूम एकदम साधे जे आपल्या घरी असतात तसे नॉर्मल आहेत पण माणसं स्पेशल आहे जेवण पण स्पेशल आहे जेवण घरगुती जेवण पण तुम्हाला मिळून जातं काल आलंय त्याच्यामुळे जेवण आम्ही काल ऑर्डर केली होती लास्ट टाइम आम्ही पहिल्यांदा आलो तेव्हा जेवण सर्व्हिस यांच्याकडे नव्हती पण आता कसं तुम्ही सांगितलं ऑर्डर देतात तर जेवण मिळून जाईल अदरवाईज बाकी बाजूला बरेचसे हॉटेल्स आहेत खानावळी आहेत तिथे पण तुम्ही जेवू शकताय तर आता संदेशाला जरा आराम करू दे ऍक्च्युली जत्रेला पण जायचं आहे कसं हा सोबत येतोय की नंतर येतो मला आरामाची गरज आहे पण एवढं आता दमून आलोय 1-2-3 तास झोपून आरामात उठे तोपर्यंत तुम्ही जाऊ नये ओके नंतर गर्दी वाढेल चालेल पण अरे काय चला मंडळी मगाशी घरी आलो फ्रेश वगैरे जरा झालो आहे दुपारी जेवणाचं बघू आता जेवण आपण इथे नाही सांगितलं आहे जेवायला बाहेरच जाऊ आणि आईला थोडासा मालवण फेरफटका सकाळचा आईसोबत झाला आईला सिंधुदुर्ग किल्ल्यावर नाही नेता आलं तिला जरा पाण्याची भीती वाटत होती पण ठीक आहे चालतंय तर आपण राहिलो आहे सारा होमस्टे मालवण डेपोपासून साधारण एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे वॉकिंग डिस्टन्सवरती आहे कधी इकडे जर मालवण पट्ट्याला येत आहे तर होमस्टेचा चांगला ऑप्शन आहे ते जेवणाची पण जर तुम्ही ऑर्डर दिली तर जेवण पण अवेलेबल असतं घरगुती जेवण तर इकडे मेन रोड आहे हा सरळ गेला डेपोमध्ये तर वरती आल्यानंतर आहे ना इथे 4 रूम्स आहेत 1 2 3 4 आणि जर मोठा ग्रुप असेल तर वरच्या बाजूस मोठाच्या मोठा हॉलसुद्धा आहे तर आपल्याकडे 1 नंबरमध्ये आपण राहिलेलो इकडे महाराजांची मूर्ती पण आहे असं म्हणजे
कधी इकडे मालवण पट्ट्याला येतात तर एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. तर चला आता थोडा आराम असणार आहे, दुपारी जेवायला वगैरे जाऊ. तर तात्पुरत्या स्वरूपात हा एक मालवण ट्रिपचा व्हिडिओ आहे तो थांबवतो आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.